ही परिस्थिती आहे पंचगंगा नदीची. पाण्यात उतरलो होतो, अगदी गटारीचं पाणी आहे. हेच पाणी आम्ही सिंचन करून शेताला वापरणार, हेच पिकं पिकवणार, हेच आपण पूर्ण जगाला खायला घालणार. त्यांच्या अंगात न्यूट्रिशन काय जाणार आहे ह्याचा विचार एकदा झाला पाहिजे. आणि ही जी परिस्थिती बघताय माझ्या मागे, अक्षरशः मरणापेक्षा वाईट काय असेल तर ती परिस्थिती. जीव अगदी मुठीत घेऊन चाललोय. पाणी तर बाद आहेच, मगरांची भीती, 17-60 प्रॉब्लेम्स आहेत. त्यातून आम्ही शेतकरी लोक करतोय. तरी आता जे आंदोलन चालू आहे, पंचगंगा बचाव, पंचगंगा बचाव, त्यासाठी हा पुरावा म्हणून लागत असेल तर कुठेही वापरा. आणि सगळ्यांना, जिल्ह्याला नाही, राज्याला नाही, देशाला कळू दे की शेतकरी कोणत्या परिस्थितीतून पिकवतोय आणि जगतोय. आता पाण्यातून बाहेर आलोय, अंग पूर्ण खाज सुटायला लागलंय. आणि ह्या पाण्याचा वापर अक्षरशः आग विझवायला सुद्धा न केलेला बरा, अशी या परिस्थिती पाण्याची आहे. लवकर यातून तोडगा निघावा आणि लवकर आमची पंचगंगा प्रदूषण मुक्त व्हावी ही अपेक्षा.